आता खरंच तिच्या आईला मी रिकाम टेकड्याला उडत असल्यासारखं वाटायला बघा. आजो आलता कपडे शिवायला टाकलो ते आणायला जायचं म्हणून, आणि जाताना आम्हाला अवचिरी भेटला बघा. शाळेला चालला होता, अवचिरीला टाटा करून आम्ही डायरेक्ट आजूचे कपडे घ्यायला आलो आणि एड्याला उड्याचं पावती घरीच विसरून आलता बघा. बरं झालं मोबाईल मध्ये फोटो तर ठेवला होता. बाबा आईची गांडीच्या इथं आल्यावर कळलं मला दिवाळीत कपडे टाकले म्हणून आणि आता घ्यायला आला म्हणून. काय आळशीला उडायचा रे तू म्हणलो आणि घरी आलो. आणि आजू घरी गेल्यानंतर संध्याकाळी बदक बुल्ल्याचं मुन्ने आलतं बघा, कारण आज आपल्या अमोलानाचं लग्न होतं म्हणून आम्ही लग्नाला चाललो होतो. आणि समोर माझं वाटोळ करणारे पोरं थांबले होते. पहिला जाऊन त्यांना भेटलो. आपल्या सगळ्या काळजा लोकांना भेटून समोर आमची वाट बघत माझं वाटोळ करणारा रांडाचा सलम्या थांबला होता. आणि सलम्या डार्लिंगला पण घेऊन आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचलो. आणि असं बसल्या बसल्या नवरदेवाचं आगमन झालं. एकदाचं लग्न समारंभ पार पडल्यावर आणि साहिलबाई आल्यावर आम्ही स्टेजवर जाऊन अमोलांना आणि आपल्या ताई साहेबाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आणि कृष्णादा आणि आपल्या सगळ्या भाऊ लोकांना भेटून मी न जेवताच घरी चाललो होतो, कारण आजच्या आज घरी जाऊन मला ब्लॉग एडिट करायचं होतं. माझ्यामुळे हे बिचार मुन्या पण जेवलं नाही बघा. एड्याला उड्याच्याला म्हणलो माझ्यासोबत फिरला तर उपाशी मारायचीच काम आहेत बघ म्हणलो. आणि जाताना या लवड्याला पण उचललो, कारण मुन्याची एकटे येताना गाण फाटते म्हणलं. समोर कोणाची गाडी चालली सांगा भाऊ, आपलीच आहे. भैया भेटला रस्त्यात, त्याच्यामुळे मुन्याला अजून बेड्याला हितनंच हळू घरी जावं म्हणलो. आणि मी भैयासोबत घरी आलो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका.